काही लोकांना मी झाडू पोछाचे सगळे व्हिडिओ काढत असते. झाडू पोछा करते, कधी भांडे घासताना, कधी काय. काही जणांना असं वाटतं ही बाई कुठले व्हिडिओ टाकते, करते काय नेमकी असं आहे. घरी तर आपण महिला आहेत म्हणून आपण सगळे कामं करतोच. पण मी कामावर या आजींच्या इथं कोणीच नाही. मग यांचे घरातले कामाला आपण दुसरी बाई बोलवत नाही मी. आणि कसं आहे, टायमाला बायका येत नाही म्हणे आणि मला पण उशीर होईल. मी पार्ट टाईम तिकडं आश्रमला जाते आणि त्याशिवाय मग इथं आपल्याला उशीर होईल म्हणून मी पटकन आपले काम आवरून घेते. काय होतंय, मला पण एक्सरसाइज होते, एक्सरसाइज होऊन जाते आणि मग काम पण करून घेते. घरात पण कामं केलं आणि बाहेर पण कामं केलं. कामाची काय लाज ठेवायची त्याच्यामध्ये. आता लोकांना वाटतं काय नेमकी करते ही, कसा व्हिडिओ टाकते. पण माझा व्हिडिओ टाकायचा तात्पर्य ह्यो आहे, जेवढा वेळ भेटला तेवढ्या वेळामध्ये मी व्हिडिओ बनवून टाकते. इंस्टाग्रामवर माझे व्हिडिओ बघा तुम्ही. इंस्टाग्रामवर माझे सगळे असे काम करताना किंवा असे आंटीसोबत नाहीतर त्या आजींसोबत माझे गाण्यांचे मला खूप म्हणजे सगळ्या गोष्टीचा आवड आहे मला, की गाणे गाणं, डान्स करणं, कोणासंग पण गप्पे मारणं ही माझी सवय आहे. कारण की माझे मैत्रिणी वगैरे मला जास्त मैत्रिणी आहेत, पण त्यांना पण माझ्या ते लांब लांब राहतात. घराच्या जवळ ज्या पण राहतात ते वेळ देत नाही. आणि काही काही मैत्रिणींना आपण जेवढं आपण वेल्यू देतो तेवढं ते म्हणजे आता आपल्याला काही बोलायचं नाही सोशल मीडियावर. कोणी पण असू दे, मैत्रिणी असो की इतर कोणी असो, ज्याच्याकडनं फायदा भेटतो त्याच्यासंगेच जास्त बोलतात. माझ्याकडनं फायदा काहीच भेटू शकत नाही, कारण की मी रोजचे कष्ट करणारी आणि तुम्हाला वेळ देऊ शकते, दुःखसुखामध्ये उभी राहू शकते. पण ते पण तुम्हाला नको आहे, तर मी त्याच्याकरता आता सोशल मीडिया आणि यूट्यूबवर मी आता सगळं आपलं बोलणं बिलणं सगळं यूट्यूबवरच हे करेन. आणि यूट्यूब चॅनल खूप चांगलं आहे. ज्याच्यासोबत माझ्यासारखं होत असेल की बाबा मैत्रिणी कामापुरते मामा किंवा नातेवाईक मामा कामापुरते मामा, नाव ठेवायला सगळं जग असतं. मला काही फरक पडत नाही कोण नाव ठेवतं. मी कुणाशी माझं कोणी घर चालवत नाही. जर यूट्यूब चॅनलवर मला जर टाईमपास होत असेल माझा, किंवा माझी कला मला दाखवता येते, माझी जीवनभरची माझी मेहनत आहे, जी मी मेहनत करते, जे मी काम करते, ती रुटीन जर कुणाला माहीत पडेल ह्या सोशल मीडियाच्या थ्रू, तर मला चांगली गोष्ट आहे. लोक लिहून ठेवत होते आधीचे लोक, लेखक आपली जीवनमध्ये